हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर रेसिपी शो। आज आपण आपल्या रेसिपी शो मध्ये एक खूपच सुप्रसिद्ध प्रत्येकाला आवडणारा पदार्थ पाहणार आहोत, तो म्हणजे भाकरवडी। आता भाकरवडी की भाकरवडी, भाकरवडी आणि भाकरवडी एकच आहे, पण काय होतं ब च भ आणि भ च ब होतं। पण आपल्या इथेच महाराष्ट्रामध्ये काय होतं, पुणेरी भाकरवडी वेगळी आणि कोल्हापुरी भाकरवडी वेगळी, अशा दोन रेसिपीज केल्या जातात आणि त्याला एकच नाव दिलं जातं। आज आपण पुणेरी भाकरवडी पाहणार आहोत आणि कोल्हापूरची जी भाकरवडी आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहूयात। नेहमीप्रमाणे आता ही सुद्धा रेसिपी आपण स्टेप बाय स्टेप करणार आहोत, खूप जास्त गडबड गोंधळ न करता। तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी पॅन ठेवलेला आहे। आपण चिंच आणि गुळाची चटणी तयार करत आहोत। आता या संपूर्ण रेसिपीचं जे मेजरमेंट आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कपामध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर ग्रॅम मध्ये सुद्धा दिलेलं आहे। चिंच घेतलेली आहे 1 कप आणि जेवढी चिंच घेतलेली आहे तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे, तर 1 कप गुळ घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण पाणी सुद्धा तेवढंच टाकणार आहोत, म्हणजे 1 कप किंवा हे दोन्ही पूर्णपणे बुडेल इतपत। गुळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि चिंच सुद्धा छान मऊसूद अशी झालेली आहे। आता आपण शिजवून घेतलेली ही चिंच आपल्याला अशा पद्धतीनं गाळून घ्यायची। चिंच आपण व्यवस्थित अशी याच्यावरती रगडून घेतलेली आहे, तरी सुद्धा वरती हा जो आपला गर शिल्लक राहिलेला आहे त्या पॅन मध्ये हे टाकून घेते आणि आपल्याला थोडंसंच पाणी वापरायचंय, खूप जास्त नाही वापरायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे जो काही शिल्लक राहिलेला त्याचा गर किंवा जो काही अंश आहे तो आपल्याला सगळा मिळतो, वेस्टेज अजिबात जात नाही। तर आपण ही चिंच या स्ट्रेनर मध्ये ओतून घेऊयात आणि सेम हीच प्रोसेस आपल्याला साधारण 3 वेळा फॉलो करायची आहे। तर चिंचेचा जो गर आहे तो आता परत एकदा मी या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे। बाउल विसळून घ्यायचा आहे, याच्यामध्ये हे पाणी ओतून घेते आणि याच्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत। बेसिक मसाले आपण टाकतोय 1 चमचा बेडगी मिरची पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पूड 1 चमचा, चवीनुसार मीठ टाकायचे। आता मी गॅस ऑन करते। गॅसचा फ्लेम आता लो ठेवलेला आहे आणि याला आपलं व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय। आणि ही जी चटणी आहे थोडीशी आटवून घ्यायची आहे, थोडीशी शिजवून घ्यायची आहे, त्याच्यामुळे काय होतं छान असा ग्लेज येतो या चटणीला आणि चवीला सुद्धा छान लागते। आणि चिंच गुळाची चटणी ही थोडीशी घट्टसरच आपल्याला या रेसिपीमध्ये वापरायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी शाईन आलेली आहे आपल्या या चटणीला। तर आपली इन्स्टंट अशा पद्धतीची गुळाची आणि चिंचेची चटणी तयार झालेली आहे। गॅस बंद करते। चटणी तयार झालेली आहे। आता आपल्याला पीठ मळायला घ्यायचंय, तर त्याच्यासाठी इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि तो अगोदर स्वच्छ चाळून घ्यायचा आहे। अर्धा किलो मैद्यासाठी आपल्याला 4 टेबलस्पून बेसन पीठ घ्यायचंय। ओवा पाव चमचा हातावरती क्रश करून घ्यायचा, खूप जास्त टाकायचा नाही, नाहीतर आपण ज्यावेळेस भाकरवडी लाटतो त्यावेळेस हा सेपरेट होतो। चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। हे अगोदर एकत्रित करून घेऊयात आणि इथं मी गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलेले, आपल्याला कडकडीत गरम झालेल्या तेलाचं मोहन याच्यामध्ये टाकायचं आहे। आपण हे तेल याच्यावरती ओतून घेऊयात। 2 चमचे तेल घेतलेले हे मी, मिक्स करायचे। अगोदर चमचानं एकत्रित केल्यानंतर आता आपल्याला हे हातानं चोळून घ्यायचंय आणि संपूर्ण आपला जो मैदा आहे त्याला लावून घ्यायचंय। आता तेलाचं प्रमाण कसं ठरवायचं की आपल्याला ते किती हवंय, तर इथं मी सुरुवातीला 2 चमचे टाकलेले आहेत आणि हे मिश्रण पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते की आपल्याला कशा पद्धतीचं हवंय। इथे तुम्ही बघू शकता तेल लागलं गेलेले, पण ते हलकं असं थोडंसं कमी वाटतंय, कारण की ज्यावेळेस आपण याची मूठ तयार करतो तर इथं प्रॉपर अशा पद्धतीनं याचा मुटका तयार होत नाहीये। तर त्याच्यामुळे काय करायचंय, आपल्याला आणखीन थोडंसं तेल वापरायचंय। तर आपल्याला एकूण मिळून या अर्धा किलो मैद्यासाठी 3.5 चमचे तेल लागलेलं आहे। तुम्ही इथं बघू शकता, मगाशी ज्यावेळेस मी तुम्हाला हे पीठ दाखवत होते तर खाली अशा पद्धतीने याच्या गाठी होत नव्हत्या, पूर्णपणे सुट्ट ते पीठ होतं। आणि आता हा जो मुटका आहे तो केल्यानंतर तुम्ही बघू शकता असा थोडासा घट्टसर अशा पद्धतीचा आहे। मगाशी आहे ना मी त्या मुटक्याला हात लावला की इतकं ते ठिसार होतं, ते पटकन असा तुटून जायचा। तर अशा पद्धतीचं मोहन आपल्या या पिठाला लागलं गेलं पाहिजे।
आता आपण कुठल्या क्वालिटीचा मैदा वापरतोय, ब्रँड नुसार सुद्धा त्याच्यामध्ये थोडाफार फरक पडतो. तर त्याच्यामुळे तुमचं जे तेलाचं प्रमाण आहे ते अर्धा चमचा थोडंसं इकडं तिकडं होऊ शकतं. जसं की मी तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीनं ते ओळखायचं. सुरुवातीला तुम्ही 2च चमचे टाका आणि मग नंतर 1 अर्धा अशा पद्धतीनं करत टाकत जावा, म्हणजे प्रॉपर असं आपलं हे पीठ तयार होईल. आता आपण याच्यामध्ये आवश्यकतेनुसार थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून याचा एक घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर इथे आपला पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता छान घट्टसर अशा पद्धतीने हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे. आता आपण आपली इतर तयारी होत आहे तोपर्यंत हे पीठ झाकून रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. पीठ मळलेलं आहे. आता आपल्याला याचं सारण करायचंय आणि खूप महत्वाची अशी स्टेप आहे, कारण की हे सारण अशा पद्धतीचं आपल्याला तयार करावं लागतं की संपूर्णपणे बाकरवडीची आपली जी चव आहे ती याच्यावरतीच डिपेंड असते. तर त्याच्यामुळे मी जे जे साहित्य वापरलेलं आहे ते महत्वाच्या अशा गोष्टी आहेत. तर इतर रेसिपीज मध्ये मी तुम्हाला कसं म्हणते की एखादी गोष्ट तुमच्याकडे नसेल तर नाही वापरली तरीही चालेल, तर तसं या रेसिपीच्या बाबतीत नाहीये. तुम्ही याच्यामध्ये एखादा इन्ग्रेडियंट ऍड करू शकता तुमच्या आवडीनुसार, पण मी जे साहित्य दिलेलं आहे त्यातनं स्किप मात्र काहीच करू नका. तर पॅन ठेवलेला आहे आणि आपल्याला या सगळ्या जिन्नस भाजून घ्यायच्यात. तीळ 3 टेबलस्पून, धने 2 टेबलस्पून, जिरं 1.5 टेबलस्पून, बडीशेप 2 टेबलस्पून, खसखस 1 टेबलस्पून, मी 3 लवंगा आणि 3 काळ्या मिऱ्या घेतलेल्या आहेत. तर आता हे सगळं साहित्य आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. मस्त असा याचा जो फ्लेवर आहे तो इन्हॅन्स होतो. आपले सर्व जिन्नस व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. मी घेतलेलं आहे 1 कप खोबरं. हे सुद्धा लो फ्लेम वरती आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय. अगदी थोड्याच वेळामध्ये इथे तुम्ही बघू शकता मस्त खमंग असं आपलं हे खोबरं भाजलं गेलेलं आहे. आता हे सुद्धा मी बाजूला काढून घेते. गॅस बंद केलेला आहे, पण आपला हा जो पॅन आहे तो गरम आहे आणि याच्यावरतीच आपल्याला ही कसुरी मेथी अशी भाजून घ्यायची. आता आपण सुरुवातीला जे साहित्य भाजून घेतलेलं होतं ते अशा 2 भागामध्ये डिवाइड करणार आहोत. यातलं हे जे निम्म साहित्य ते आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय आणि हे जे साहित्य आहे ते तुम्ही खलबत्त्यामध्ये वगैरे असं थोडंसं ओबडधोबड बारीक करून घेऊ शकता. सोबतच आपण जे खोबरं भाजून घेतलेलं होतं ते खोबरं टाकून घ्यायचंय. अर्धा छोटा चमचा साखर, पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा बेडगी मिरची पावडर. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात आणि हे जे शिल्लक राहिलेले भाजलेले इन्ग्रेडियंट आहेत ते इथं मी खलबत्त्यामध्ये काढून घेते. ते आपल्याला ओबडधोबड अशा पद्धतीनं क्रश करायचे म्हटलं तरी चालेल. असे अगदी भाजलेत तर त्याच्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी हलक्या फुलक्या हातानं त्याला ठेचून घ्यायचंय. आणि याच्यामध्ये आता आपण अर्धा कप एकदम बारीक अशी बाकरवडीसाठीची जी शेव आहे ती अशा पद्धतीची शायनी असते आणि थोडीशी आपण रेग्युलरची शेव घेतो त्याच्यापेक्षा वेगळी असते. 0 नंबरची शेव आहे ही. अर्धा कप टाकून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय. आपण छान अशा पद्धतीनं आता हा मसाला एकत्रित करून घेऊयात आणि बाकरवडीसाठी जो स्पेशल मसाला वापरला जातो तो इथं तयार होतो. तर आपला मसाला तयार होत होता तोपर्यंत आपण मळून ठेवलेलं जे पीठ होतं ते सुद्धा छान अशा पद्धतीनं भिजलं गेलेले. त्याला परत एकदा आपण थोडंसं मऊ करून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता मस्त अशा पद्धतीचं हे पीठ भिजलं गेलेलं. पीठ भिजलंय म्हणजे आपली बाकरवडी सुद्धा छान अशा पद्धतीची होते. तर याच्यातला आता आपण एक उंडा काढून घेऊयात. इथं मी आज डायरेक्ट किचनचा जो टॉप आहे त्याच्यावरतीच ही वडी लाटायला घेणार आहे. पीठ व्यवस्थित भिजलेले घट्टसर असं झालंय तर त्याच्यामुळे याला पिठीची किंवा तेलाची आवश्यकता भासत नाही. होता येईल तेवढी पातळ आपल्याला लाटून घ्यायची. जर जाडसर लाटली तर म्हणावा तसा क्रंच येत नाही आपल्या भाकरवडीमध्ये. तर आता आपण हे कट करून घेऊया. एक्स्ट्राचा हा जो भाग आहे
तो आपण परतच्या वेळेस पुढच्या भाकरवडीसाठी वापरूया। चटणी तयार केलेली आहे आताच, व्यवस्थित अशी लावून घेतलेली आहे। आपण टाकणार आहोत मसाला जो आपण तयार केलेला आहे तो। आपल्याला हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचंय। रोल करणं सोयीस्कर जावं याच्यासाठी मी याचे 2 भाग करणार आहे, तर त्याच्यामुळे याला मी मधनं अशा पद्धतीनं कट करून घेते आणि याचा आता आपल्याला असा टाईट किंवा घट्ट असा रोल करून घ्यायचा आहे। इथं ही जी स्ट्रीप आहे उघडी त्याला आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचंय, म्हणजे काय होतं व्यवस्थित असं हे चिटकलं जातं, निसटत नाही। अशा पद्धतीनं इथं आपला हा पहिला रोल तयार झालाय। त्याला असं घट्ट थोडंसं हातानं प्रेस करायचं आणि आता प्रॉपर ज्या साईजची भाकरवडी असते त्या साईजचं आपण हे कट करून घेणार आहोत। कट केलेली ही जी भाकरवडी आहे ती आपल्याला अशी थोडीशी प्रेस करायची, म्हणजे हा जो मसाला आहे तो बाहेर निघत नाही, व्यवस्थित असा त्याला चिटकून बसतो। निम्म्या पिठाच्या इथं आपण भाकरवड्या करून घेतलेल्या आहेत। आता इथं तुम्ही बघू शकता 2 वेगवेगळ्या प्लेटमध्ये 2 मी वेगळ्या पद्धतीनं केलेल्या आहेत। इथं आपण काय केलेले याच्या आतमध्ये लेयर्स जास्त ठेवलेले आहेत, मसाला सुद्धा जास्त भरलेला आहे। तर याच्यामुळे होतं काय, आपण जे मैद्याचं प्रमाण आणि जे मसाल्याचं प्रमाण घेतलेलं आहे, तर जर तुम्ही अशा पद्धतीनं थोडासा जास्त गच्च असा मसाला भरणार असताल आणि थोडीशा जास्त लेयर्स तयार करणार असताल तर आपण जे प्रमाण घेतलंय मसाल्याचं त्याचं दुप्पट प्रमाण तुम्ही घ्या, म्हणजे ते व्यवस्थित असं बॅलन्स होईल। आणि इथं तुम्ही दुसरी पद्धत बघू शकता, भाकरवडीचं जे मेन शीट आहे तेवढंच पातळ आपल्याला ठेवायचंय। फक्त इथं तुम्ही बघू शकता मसाला मी थोडासा कमी वापरलेला आहे आणि याच्या आतल्या ज्या लेयर्स आहेत त्या देखील कमी आहेत। जर तुम्ही या दुसऱ्या पद्धतीनं तुमच्या भाकरवड्या केल्या तर मी जे मैद्याचं आणि मसाल्याचं प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट आणि योग्य असं राहील। फक्त जर तुम्ही या जास्त मसाला वापरून केलेल्या भाकरवड्या केल्या तर मात्र मग मसाल्याचं प्रमाण दुप्पट करा। कढईमध्ये आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला एका वेळेस जेवढ्या बसतील तेवढ्या भाकरवड्या सोडून घ्यायच्यात। खूप पण जास्त हाय टेम्परेचर ठेवायचं नाही, नाहीतर हा जो बाहेरच्या दिशेला मसाला दिसतोय तो करपण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे आपलं तेल मध्यम गरम असायला हवं। भाकरवडी तेलात टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम मी लो केलेला आहे। आपल्या भाकरवड्या तळतायत तोपर्यंत आपल्या सेटअप वरची एक फ्रेम तुम्हाला दाखवायची आहे। तर माझ्या बॅक साईडला 2 फ्रेम आहेत आणि त्यातल्या एका फ्रेम वरचं जे शब्द आहेत ते आपले एक सबस्क्रायबर आहेत त्यांना थोडेसे अंधक ते दिसले आणि त्यांना ते जाणून घ्यायचं होतं की त्याच्यावरती नक्की काय लिहिलेलं आहे। आपल्या कॅमेराच्या अँगल मध्ये बऱ्याचशा वेळेस हेच 3 शब्द फक्त येतात की गॉड मेक्स अ वे, आणि त्याच्या खाली असं लिहिलंय की वेअर देअर वॉज नो वे, आणि त्याच्याच पद्धतीनं सेम इथं एक फ्रेम आहे आणि इथं असं लिहिलंय की यू कॅन मेक अ डिफरन्स इफ यू ट्राय। जेव्हा आम्ही हा सेटअप करत होतो तेव्हा असं खूप शोध घेतले, आम्हाला कशा पद्धतीचा सेटअप हवाय तशा पद्धतीचा आम्ही करण्याचा प्रयत्न केलाय आणि या ज्या 2 फ्रेम आहेत याच्यावरती जे लिहिलेलं आहे ते जे आहे ते मी स्वतःशी रिलेट करते, तर त्याच्यामुळे मला या संपूर्ण किचन मध्ये याचं स्थान जे आहे ते खूप महत्वाचं आहे असं वाटतं। खूप सगळ्या कमेंट्स येतात आणखीन पण की ताई तुम्ही आम्हाला तुमचं सेटअप दाखवा, प्रॉपर टूर करा त्याची। मलाही खूप दाखवण्याची इच्छा आहे, पण आपला सेटअप जे आहे त्याचं काम थोडंसं अर्धवट राहिलेलं, खरंच अर्धवट राहिलेलं आहे। दिवाळीमुळे आपण फास्ट रेसिपी करायच्या नादात हे सगळं सुरू केलं आणि आता तर एक थोडे दिवस झालं कामच थांबलंय। तर जेव्हा कधी याचं काम पूर्ण होईल तेव्हा नक्की नक्की म्हणजे तुम्ही मी तर रोजच एकमेकांना भेटतो, तुम्हाला सोडून कुठं जायचंय, तर त्याच्यामुळे कधी ना कधी तर तुम्हाला ही टूर दाखवायचीच आहे। पण सध्या तात्पुरतं थोडे दिवसांसाठी खरंच सॉरी। लो फ्लेम वरती आपली भाकरवडी मस्त अशा पद्धतीने तळली गेलेली आहे। आता आपण ही बाजूला काढून घेऊयात। आता सेम अशाच पद्धतीनं आपण ज्या छोट्या भाकरवड्या केलेल्या आहेत त्या तळून घेऊयात।
आता मी भाकरवडीची तिसरी बॅच तळतीये. तर संपूर्ण भाकरवडी ज्यावेळेस तुम्ही करायला घेताल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या मी तुम्हाला सांगते. सगळ्यात अगोदर म्हणजे याचं पीठ मळत असताना छान घट्टसर असं पीठ मळायचं आणि जेवढं पातळ होईल तेवढं ते लाटायचं, म्हणजे आपली भाकरवडी छान कुरकुरीत होते. आणि आता तळल्यानंतर लगेच तुम्हाला वाटेल की माझी भाकरवडी काही कुरकुरीत झालीच नाही, ती थोडीशी मऊ वाटतेय. तर लगेचच नाही, ती पूर्णपणे आतमध्ये पर्यंत थंड झाली पाहिजे. जेव्हा आपली भाकरवडी आतमधनं पूर्णपणे थंड होते त्याच वेळेस मग नंतर त्याचा कुरकुरीतपणा जो आहे तो आपल्याला जाणवतो. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण मसाला करतोय तर मसाला करत असताना मगाशीही मी तुम्हाला म्हटलं की मी जे पदार्थ सांगितले त्यातला एकही स्किप करू नका, ड्रॉप करू नका. एखादा ऍडिशनल तुम्ही वाढवा, तुम्हाला जी चव आवडते तो पदार्थ तुम्ही त्याच्यामध्ये टाका, पण कमी मात्र करू नका, कारण की त्याच्यामुळे काय होईल, आपल्या भाकरवडीची जी ओरिजिनल चव आहे ती तुम्हाला मग मिळणार नाही आणि मग तुम्हाला असं वाटेल अरे ताई तुम्ही असं कसं आम्हाला दाखवलं. तर त्याच्यामुळे मी ज्या प्रमाणामध्ये तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर केली तेच प्रमाण तुम्ही वापरा, त्याच पद्धतीनं करा. अगदी परफेक्ट अशी आपली ही भाकरवडी तयार होते. इथे आपल्या भाकरवड्या तयार झालेल्या आहेत. मस्त खमंग, कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा पद्धतीच्या या भाकरवड्या आपण काही बॅचेस मध्ये तळून तयार केलेल्या आहेत. तर यातल्या काही भाकरवड्या ज्या आहेत त्या आणखीन गरम आहेत, काही थंड आहेत. तरी देखील तुम्हाला एक मी तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता मस्त अशा पद्धतीची आपली भाकरवडी तयार झालेली आहे. सुंदर असा त्याला रंग आलेला आहे. अगदी परफेक्ट ज्या पद्धतीचा भाकरवडीचा रंग आपण ज्या भाकरवड्या बाहेरून विकत आणतो अगदी सेम तशाच पद्धतीच्या. तर आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. आणि आजच्या रेसिपीसाठी पूजा निंबाळकर यांनी खूप जास्त 4 ते 5 वेळा तरी त्यांनी कमेंट केलेली होती, तर खास त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. आणि या रेसिपी प्रमाणेच तुम्हाला आणखीन कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे मला कमेंट करून सांगा. चला तर मग उद्या संध्याकाळी पुन्हा भेटूया ठीक रात्री 9 वाजता.